नमस्कार. कुंभमेळा आणि महाकुंभ यामधील नेमका फरक काय आहे? शाही स्नानाचे महत्त्व, त्यामागील परंपरा आणि या मेळ्यांचा आध्यात्मिक इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. आपल्या भारताची ही पवित्र आणि भव्य परंपरा समजून घ्या. कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा एक अद्वितीय हिंदू भाविकांचा महापर्व आहे. दर 3 वर्षांनी एकदा अशा प्रकारे 12 वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि हरिद्वार या 4 तीर्थक्षेत्री कुंभमेळ्यांचे आयोजन होते. किती विलक्षण आहे ना की दर 6 वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळाही भरतो. आणि त्याहूनही खास म्हणजे तब्बल 144 वर्षांनंतर एकदाच प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो. मुघलकालीन कागदपत्रांमध्येही या उत्सवाचे उल्लेख सापडतात. हे किती रोमांचक आहे ना. खुलासातू ततारिक या 16व्या शतकातील ग्रंथात याचा उल्लेख असल्याचे काही इतिहासकार सांगतात. पण गंमत अशी की याविषयी सर्व अभ्यासक एकमताने मत व्यक्त करत नाहीत. त्यामुळे चर्चांना नवा रंग मिळतो. भारतभरातून कोट्यवधी भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होतात आणि पवित्र गंगा नदीत स्नान करून आपले जीवन पवित्र मानतात. कल्पना करा, 2001 साली पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात 3 ते 7 कोटी लोकांनी भाग घेतला होता. हे दृश्य केवळ शब्दांत मांडणेही अशक्य आहे. सूर्याभोवती भ्रमण करणारे 9 ग्रह जेव्हा एका रेषेत येतात त्या क्षणी सूर्याचे किरण ज्या पवित्र स्थानी पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य साजरे केले जाते असे मानले जाते. शाही स्नान हा कुंभमेळ्यातील खऱ्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शाही स्नान म्हणजे विशिष्ट मुहूर्तावर तीर्थक्षेत्री जाऊन नदीत पवित्र स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे. किती पवित्र क्षण असतो तो. या स्नानासाठी विविध आखाडे आणि त्यातील साधूंना अग्रक्रम दिला जातो. त्यांच्या शोभायात्रेची तर काय कहरच असतो. त्यांचा स्नान सोहळा पार पडल्यावरच भाविकांना नदीत स्नान करण्याची संधी दिली जाते. ही परंपरा आजही किती श्रद्धेने पाळली जाते ना. कुंभमेळा हा एक असा धार्मिक सोहळा आहे जिथे कोणत्याही प्रकारचे औपचारिक निमंत्रण नसते, तरीही लाखो करोडो भाविक हजेरी लावतात. किती अद्भुत आहे ना हा समारंभ. याच वैशिष्ट्यामुळे युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून गौरवले आहे. हे खरोखरच आपल्या संस्कृतीचे मर्म सांगते. कुंभमेळ्यातील आखाड्यांची माहिती. कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे त्याचे वैशिष्ट्य आणि अविभाज्य भाग मानला जातो. आख्यायिका सांगते की भगीरथाने कितीही प्रयत्न केले तरी गंगा नदी पृथ्वीवर अवतरण्यास तयार होत नव्हती. पण जेव्हा तिला सांगण्यात आले की कुंभमेळ्याच्या पवित्र प्रसंगी तिच्या पाण्यात साधू स्नान करतील तेव्हा ती पृथ्वीवर येण्यास तयार झाली. म्हणूनच कुंभमेळ्यात विविध आखाड्यांना आणि साधूंना विशेष महत्त्व आहे. या अद्वितीय उत्सवात साधूंनी त्यांच्या आखाड्यांसह होम हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश यासारखे विविध आध्यात्मिक उपक्रम सादर केले जातात. आखाडा ही संकल्पना काय आहे? कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या विशिष्ट आखाड्यांचे सदस्य असतात, पण काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होतात. शैव आखाडा शिवभक्त साधूंचा गट. वैष्णव आखाडा विष्णूच्या भक्तांनी स्थापन केलेला गट. उदासीन आखाडा ध्यान समाधी साधना करणारे साधू. नागा आखाडा नग्न साधूंचा गट, तपश्चर्येसाठी प्रसिद्ध. नाथपंथी हठयोग आणि अध्यात्मात पारंगत साधू. परी आखाडा स्त्रियांचा गट, कुंभमेळ्यातील खास वैशिष्ट्य. किन्नर आखाडा तृतीयपंथीयांचा आध्यात्मिक गट. ही सर्व आखाड्यांची उपस्थिती कुंभमेळ्याला एक अद्वितीय आध्यात्मिक रंग देते. मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे तसेच हिंदू तीर्थक्षेत्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी हे आखाडे निर्माण झाले असे मानले जाते. सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्यांचे नियम आणि आचरण ठरलेले असते. कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते. त्यांना सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कुंभमेळा या सोहळ्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व इतके आहे की ते संपूर्ण जगभर मान्यता पावले आहे. त्यामुळे केवळ भाविकच नाही तर देशविदेशातील पर्यटकही हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी येतात. हे फक्त आस्था आणि परंपरेचे केंद्र नाही तर आर्थिक उलाढालीचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. हरिद्वार. जेव्हा सूर्य मेष राशीत आणि गुरु कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हा हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हा दिव्य सोहळा गंगा नदीच्या पावन तीरावर भरतो. येथे लाखो भाविक एकत्र येतात, ज्यामुळे एक अद्भुत आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते. नाशिकमध्ये कुंभमेळा तेव्हा आयोजित केला जातो जेव्हा गुरु आणि सूर्य दोन्ही सिंह राशीत स्थित असतात. गोदावरी नदीच्या काठावर होणाऱ्या या भव्य मेळ्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात आणि या पवित्र वातावरणाचा अनुभव घेतात. उज्जैनमध्ये महाकुंभमेळ्याचा उत्सव त्यावेळी साजरा केला जातो जेव्हा सूर्य मेष राशीत आणि गुरु सिंह राशीत प्रवेश करतात. शिप्रा नदीच्या काठावर भरलेला हा कुंभमेळा भक्तांना एक अलौकिक आणि आध्यात्मिक अनुभव देतो. हे सर्व कुंभमेळे हिंदू धर्मातील महत्त्वाचे आणि पवित्र उत्सव आहेत ज्यात देशविदेशातून लाखो भाविक सहभागी होतात.
कुंभ आणि महाकुंभ यातील फरक जाणून घ्या. उज्जैन, प्रयागराज, हरिद्वार आणि नाशिक येथे दर 3 वर्षांनी एकदा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. पण हरिद्वार आणि प्रयागराजच्या काठावर 6 वर्षातून एकदा अर्ध कुंभमेळा आयोजित केला जातो. तुम्हाला माहिती आहे का? पूर्ण कुंभमेळा 12 वर्षांतून एकदा आयोजित केला जातो आणि तोही थेट प्रयागराजमध्ये. पण खरी कमाल तर महाकुंभात आहे. 12 कुंभमेळे पूर्ण झाल्यानंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. याआधी 2013 साली प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. याचा भव्यतेचा विचार करता हे एक अद्वितीय अनुभव ठरतो, नाही का? शाही स्नानाची तारीख 2025. जानेवारी 13 पौष पौर्णिमा, जानेवारी 14 मकर संक्रांती, जानेवारी 29 मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी वसंत पंचमी, फेब्रुवारी 12 माघी पौर्णिमा, फेब्रुवारी 26 महाशिवरात्री उत्सव, शेवटचे शाही स्नान. तुमची उत्सुकता वाढली आहे हे वाचून आनंद झाला. महाकुंभाचा अनुभव खरोखरच आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा असतो, त्यामुळे तयारीला लागा. असेच ज्ञानवर्धक आणि रोचक विषय जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.